आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुम्ही तर असं बोलताय जसं कुणाला तरी ह्याबद्दल माहित होतं. हो होतं. माहित होतं? कुणाला? गुरुदेवांना. गुरुदेवांना? हो. जेव्हा श्रीरामांना वनवास झाला ते गुरुदेवांना माहीत होतं. सीतेला वनवास होणार हे देखील गुरुदेवांना माहीत होतं. स्वतः स्वर्गवासी महाराज दशरथ देखील ह्या घटना जाणत होते. काय? पिताश्री नाही माहित होतं? हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला याबद्दल कसं माहित? कारण की जेव्हा महाराज दशरथांना हे सांगितलं गेलं त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो. कुठं पण? गुरुदेव महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात. आर्य सुमंतांनी फक्त एवढंच सांगितलं का की मी देवाचा अवतार आहे? हे नाही सांगितलं का की समस्त प्राणी मात्रांच्या आत भगवंतांचाच ज्योतिप्रकाश आहे? दिव्य दृष्टीने पाहिलंस तर तुला कळेल की स्वतः तूही देवच आहेस. सगळे ज्ञान आणि दर्शनाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहेत. इकडे गुरुदेव आणि तिकडे महाराज जनक. पण दादांच्या आंतरिक दशेकडे कुणाचंही लक्ष नाहीये. ही वेळ ज्ञान आणि दर्शनाची नाही तर संवेदनेची आहे. परंतु कोरड्या संवेदनेने काय होणार जर त्यासोबत मार्गदर्शन नसेल? दिशाहीन संवेदनेतून कर्मपद तर नाही बनत ना. कर्मपद कोण बनवतं आर्य सुमंत? या सगळ्या तर्काच्या गोष्टी आहेत. पद तर घटिताच्या हातात आहे. जसं की एकदा भूकंप आल्यावर सारे मार्ग आणि रस्ते धरतीच्या आत सामून जातात. त्यावेळी दर्शन आणि ज्ञानाचा काय फायदा? तेव्हाच तर फायदा आहे. जेव्हा भूकंपात सारे मार्ग आणि पथ नष्ट होतात तेव्हा पुन्हा एकदा मार्ग आणि पथ तयार करावे लागतात. जे या भूकंपातून वाचतात त्यांना जीवांच्या नव्या आशेचा प्रकाश द्यावा लागतो. अशा वेळी धर्म आणि ज्ञानच नवीन कर्मपद तयार करतो. नाही आर्य सुमंत, नाही. जेव्हा घटिताचा भूकंप येतो तेव्हा ज्ञान आणि धर्म सगळं तिथल्या तिथं राहून जातं. हो, जर मनुष्य घटित जाणू शकला तर. मग काय करेल? तो जे घडणार आहे ते बदलू शकेल? लक्ष्मण, घडणार आहे त्याला कुणीही नाही बदलू शकत. सर्वांना घटिताच्या पुढे आपलं शिर झुकवावंच लागतं. ठीक आहे, मीही हेच म्हणतो की घटिताच्या पुढे शांतपणे आपली मान झुकवली पाहिजे. आणि मान झुकवून सारं जीवनभर तिथंच बसून राहिलं पाहिजे का? भूकंपानंतर मनुष्याला कुठल्या तरी दिशेने मार्गाने तर चालावंच लागेल. इथंच तर त्याला ज्ञान आणि धर्माची गरज भासते, जे की त्याला हे सांगेल की या अवस्थेत त्याचा धर्म काय आहे आणि त्याचा मार्ग कुठं आहे. परंतु तो मार्ग शोधण्याची शुद्ध कोणाला असेल? काळाची जखम इतकी अकस्मात आणि कठोर असते की मनुष्याचं चित्त स्थिर नाही राहत. एकतर तो पाषाण समान होऊन जातो, नाहीतर वेडा. म्हणून तर गुरुची आवश्यकता आहे. कारण गुरु बेशुद्धही नसतो आणि वेडाही नसतो. गुरुचं ज्ञान प्रत्येक अवस्थेत स्थिर असतं. जर गुरुला एवढं ज्ञान असतं तर मग गोष्टी घडण्याच्या अगोदर त्याचा उपाय का करत नाहीत ते? वैनी वनात जाण्याच्या आधी 1 दिवसापर्यंत हे जीवन सुख आणि सुखद आठवणीने भरलं होतं. मग अचानक जसं की एक वीज पडली आणि एकाच रात्रीत न जाणे काय घडून गेलं. जर गुरूंना हे माहीत असतं तर? माहीत असतं तरी त्यांनी काय केलं असतं हेच तर मी विचारत आहे. लक्ष्मण, ज्यांना माहीत असतं ते घटिताच्या बाबतीत हस्तक्षेप नाही करत. तुम्ही तर असं बोलताय जसं कुणाला तरी ह्याबद्दल माहीत होतं. हो होतं. माहीत होतं? कुणाला? गुरुदेवांना.
गुरुदेवांना? हो. जेव्हा श्रीरामांना वनवास झाला ते गुरुदेवांना माहीत होतं. सीतेला वनवास होणार हे देखील गुरुदेवांना माहीत होतं. स्वतः वनवास होणार महाराज दशरथ देखील ह्या घटना जाणत होते. काय? पिताश्रींना हे माहीत होतं? हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला याबद्दल कसं माहीत? कारण की जेव्हा महाराज दशरथांना हे सांगितलं गेलं त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो. कुठं पण? गुरुदेव महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात. एकदा महाराज दशरथ गुरूंच्या आश्रमात गेले होते. त्यावेळी तिथं परम तेजस्वी महर्षी अत्रिपुत्र महामुनी दुर्वास तिथे उतरले होते. सायंकाळच्या वेळी महाराजांनी त्यांना विचारलं, भगवन, तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात. माझ्यावर प्रसन्न होऊन हे सांगण्याची कृपा करा की माझा वंश किती काळापर्यंत चालेल. माझ्या रामाचं भविष्य किती उज्ज्वल आहे. माझ्या सर्व पुत्रांचं आयुष्य किती असेल आणि माझ्या मुलांची मुलं कशी असतील. विशेषतः माझ्या रामाच्या पुत्रांचं भविष्य सांगण्याची कृपा करा. राजन, आपले सारे पुत्र दीर्घजीवी आहेत. सर्वांना उत्तम संतती होईल. त्यातून कित्येक नवे नवे राजवंश स्थापित होतील. तुम्ही विशेषतः रामाबद्दल विचारलं आहे. मग ऐका. रामाचं भविष्य अधिक सुखमय नसेल. तो आपल्या युवा अवस्थेतच सुखांपासून वंचित राहून पत्नीसहित 14 वर्षे वनात राहतील. जेव्हा राज्य सुख प्राप्त होईल तेव्हा पत्नी सुखापासून वंचित होतील. पती पत्नी दोघेही एकमेकांच्या विरहात आपापलं जीवन व्यतीत करतील. त्यांचे 2 पुत्र देखील होतील. ते खूप पराक्रमी होतील. दोघेही नवीन राज्य स्थापित करतील. राम त्यांचा अभिषेक अयोध्येच्या बाहेर करतील, अयोध्येत नाही. काय? मुनिवर, राम तर मला सर्वाहून प्रिय आहे. माझ्या त्या पुत्राच्याच नशिबात इतकं दुःख का? राजन, श्रीरामाच्या भाग्याच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलं आहे ते अज्ञानात बोलले आहात. कारण तुम्हाला माहित नाही की तुमचे पुत्र राम तर स्वतःच भाग्यविधाता आहेत. म्हणजे असं की हे तिन्ही लोकांचे स्वामी भगवान विष्णूंनी तुमच्या घरी राम बनून अवतार घेतला आहे. आणि हे पत्नी वियोगाचं दुःख त्यांना भृगु ऋषींनी दिलेल्या शापामुळे भोगावं लागेल. भृगु ऋषींनी भगवान विष्णूंना शाप दिला होता. हो. देवासुर संग्रामाच्या दरम्यान देवतांपासून पीडित होऊन दैत्य
महर्षी भृगूंच्या पत्नीला शरण गेले होते. यावर कोपित होऊन भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने भृगू पत्नीचं शिर कापलं. यावर भार्गव वंशाचे प्रवर्तक भृगू ऋषींनी भगवान विष्णूंना शाप दिला. जनार्दन, माझी पत्नी वधाचे योग्य नव्हती, परंतु तुम्ही क्रोधाला वशीभूत होऊन त्याचा वध केलात. म्हणून तुम्हालाही मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल आणि तिथं अनेक वर्षांपर्यंत पत्नी वियोगाचं दुःख सहन करावं लागेल. त्यानंतर महाराज दशरथांनी मला शपथ देऊन सांगितलं होतं, ही गोष्ट राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना कधीही बोलू नका. म्हणून मी ही गोष्ट आजपर्यंत गोपनीय ठेवली होती. अशी विचित्र बाब ऐकून मनात कित्येक प्रकारचे प्रश्न उठतात. जर तुम्हाला हे सर्व माहीत आहे, मग तरीही आपण अशा प्रकारे दुःखी का होत? तुझ्या वनवासात गेल्यानंतर मी इतका दुःखी का झालो होतो? असे कित्येक प्रश्न माझ्याही मनात येतात, पण त्याची उत्तरं मला नाही मिळत. असं वाटतं की आपण साधारण प्राणी मायेच्या जाळ्यात असे काही अडकलो आहोत की त्यांच्यातून वाचून बाहेर पडणं संभव नाहीये. श्रीरामाला पहा, स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहेत. तरीही जेव्हा नररूप धारण केलं आहे तेव्हा स्वतःला संपूर्णपणे मायेच्या अधीन करून टाकलं आहे. तशाच प्रकारे दुःखी होतात, त्यांना वेदना होतात. मग आपण काय आहोत लक्ष्मण? काय झालं लक्ष्मण? काही नाही दादा. कुठल्या गहन विचारात घडला आहेस? विचारात नाही, एका द्विधेत अडकलोय. कसली द्विधा? खूपच विचित्र द्विधा आहे दादा. आर्य सुमंत म्हणत होते की तुम्ही भगवान विष्णूंचा अवतार आहात आणि सीतावहिनी भगवती लक्ष्मीचा अवतार आहे. आर्य सुमंतांनी फक्त एवढंच सांगितलं का की मी देवाचा अवतार आहे? हे नाही सांगितलं का की समस्त प्राणी मात्रांच्या आत भगवंतांचाच ज्योतिप्रकाश आहे? दिव्य दृष्टीने पाहिलंस तर तुला कळेल की स्वतः तूही देवच आहेस. त्याच प्रकारे आर्य सुमंतही देवाचंच रूप आहेत. हे पहा, जसं की खूप साऱ्या मडक्यांच्या आत जर पाणी भरून ठेवलं तर त्या सर्वांमध्ये एकाच सूर्याचं प्रतिबिंब प्रकाशित होतं. तोच सूर्य बाहेर आकाशातही आहे आणि तोच सूर्य प्रत्येक मडक्यात देखील आहे. जेव्हा तुला हे समजेल तेव्हा सगळ्या द्विधा संपून जातील. मग कुठलाही प्रश्न नाही उरणार. प्रश्न याच्या पुढे पण आहे दादा. आर्य सुमंतांना आधीपासूनच माहित होतं की सीतावहिनीला पुन्हा वनवास भोगावा लागेल. त्यांचं म्हणणं आहे की स्वर्गीय पिताश्रींनाही या साऱ्या घटनांबद्दल माहिती होतं. त्यांना महर्षी दुर्वासांनी सगळं सांगितलं होतं. जर त्यांना हे सगळं आधीच माहित होतं तरी त्यांच्या मनाला इतकं दुःख, इतक्या भयानक वेदना का झाल्या? कारण हाच ह्या शरीराचा गुण आहे.
या शरीराच्या आत जे मन आहे तेच सुख, दुःख, वेदना आणि प्रसन्नतेच्या भावनांचं वाहक आहे. आणि माया प्रत्येकाची परीक्षा त्याच मनाद्वारे घेत असते. भविष्याबद्दल माहीत असणं किंवा नसणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. योग्य साधनेने कोणीही व्यक्ती त्रिकालदर्शी होऊ शकतो. दादा, मला तर वाटतं की भविष्याचं ज्ञान असणं ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पुढे काय होणार आहे हे जाणण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. एखाद्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची नसेल तर मग काय महत्त्वाचं असेल? सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की दुःख आणि सुखाच्या वेळी माणूस कसा वागतो. तो भावनांच्या जखमा झेलूनही आपल्या धर्म आणि कर्तव्यावर स्थिर राहतो की नाही. म्हणूनच मी भविष्याच्या माहितीला अजिबात महत्त्व नाही देत. हे बघ लक्ष्मण, जे व्हायचं ते होणारच, परंतु त्याचा सामना आपण कशा प्रकारे करतो हीच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पिताश्रींना भविष्याची माहिती होती, ह्यात त्यांची महानता नाहीये. परंतु सगळं माहीत असूनही त्यांनी आपला धर्म मुळीच नाही सोडला. आपले प्राण त्यागले, परंतु आपल्या वचनाचा भंग नाही होऊ दिला. हीच त्यांची महानता आहे. सीतेला पहा, जर दुर्वासांच्या सांगण्यानुसार ती तर लक्ष्मीचा अवतार आहे, तर तिच्यात घटितांच्या चक्राला बदलण्याची शक्तीही होती. परंतु तिने मर्यादांच्या आदर्शांचेच पालन केले. या सगळ्याचा त्याग करताना तिला किती दुःख झालं असेल. तिला माझ्या वेदनांचीही पूर्ण जाणीव होती. पतीने किंवा राजानेही तिला जायला सांगितलं नव्हतं. उलट तिला इथंच राहण्याची विनंती केली होती. परंतु तिने ज्याला आपला धर्म, आपलं कर्तव्य समजलं, त्याला निभावण्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं. हीच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. लक्ष्मण, भविष्याला जाणण्याच्या चक्रात नको पडूस. वर्तमानाचा जो धर्म आहे, जे कर्तव्य आहे, ते निभाव. भविष्य तर स्वतःच नतमस्तक होऊन तुझ्या समोर येईल. जे घडायचं आहे ते घडणारच. तू आपल्या धर्माशी दृढ राहा. हाच आदर्श आपल्याला सीतेकडून घ्यायला हवा.